आज 26 ऑगस्ट 2026. तर आज आहे माझा वाढदिवस. तर सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला वाढदिवसाच्या नक्कीच शुभेच्छा द्या. सकाळी लवकर एक पार्ट टाईम जॉब कंप्लीट केला. आता बघूया पुढे दिवसात आणि काय करतो. जॉबवरून घरी आल्यानंतर मी सगळं आवरून त्यानंतर आमच्या गावातील गणपती मंदिरामध्ये गेलो होतो. वाढदिवसानिमित्त गणपतीच्या पायपंड्या तर बनतच. तर त्यासाठी मी गणपतीच्या मंदिरामध्ये गेलो होतो. ही बघा आमच्या गावातील स्वयंभू गणेश मूर्ती कशी आहे. तुम्ही देखील दर्शन घ्या. विघ्नहर्ता गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहावा हीच बाप्पाच्याने प्रार्थना. आणि हो, इथे आपल्या स्वामींचा देखील फोटो होता आणि इथे महादेवाची पिंड देखील होती. आणि हो, माझा जन्म गणेश चतुर्थी दिवशीच झाला होता, त्यामुळे माझं नाव गणेश ठेवलं आहे. गणपतीचं दर्शन घेऊन घरी गेल्यानंतर मी घरी जाऊन श्री स्वामीचरित्र सारामृताचे पुस्तक वाचले आणि त्यानंतर स्वामींचा आशीर्वाद देखील घेतला. श्री स्वामी समर्थ. संध्याकाळी मला मात्र एक छान सरप्राईज मिळालं. माझ्या मित्रांनी माझ्यासाठी केक आणला होता. मला कल्पना देखील नव्हती. तसं तर मला केक कापायला ते वाढदिवस करायला आवडत नाही. तर कधी आता याने आणलाच होता, तर म्हटलं चला सेलिब्रेट करूया. तर त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. आणि आमच्या घरातल्यानी एक वेगळंच खेळ काढलं होतं. हे डोक्यावर चिरमुरच टाकत होते. मी म्हणतो अरे माझ्या डोक्यावर चिरमुर टाकू नका, ते कुणीतरी खावा, सगळीकडं उगाच ते मात्रवाले, तरी पण हे डोक्यावर चिरमुर टाकत होते. तर अशाच काही पद्धतीने मिडल क्लास घरामध्ये वाढदिवस साजरा होत असतो. जास्त काय हायफाय डेकोरेशन नाही, जास्त काय गाजावाजा नाही, तेवढंच सिंपल आणि सोबर. तसं जर बघायला गेलं तर या साधेपणातच खरं सुख आणि समाधान आहे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तसं बघायला गेलं तर ह्या छोट्या छोट्या आठवणी मी यूट्यूबच्या माध्यमातून साठवून ठेवत आहे. ही आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये मला परत ह्याच दिवसामध्ये घेऊन जातील. हे व्हिडिओ मला त्याच दिवसांची आठवण करून देतील आणि मी परत ते क्षण जगू शकेन. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.